घरातील नकारात्मक शक्ती नाहीशी करण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करत असतो, उपाय करत असतो. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या होळीच्या पवित्र अग्नीत आपण अर्पण करू शकतो, ज्यामुळे घरातील नकारात्मकता नाहीशी होईल आणि घरात सुख शांती येईल? हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. 1 मार्च 2026 या वर्षी होळी आलेली आहे. या दिवशी हुताशनी पौर्णिमा पण असते, त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. पौर्णिमा प्रारंभ हा सायंकाळी 5:55 सुरू होत आहे. या दिवशी या होळीच्या पवित्र अग्नीत घरातील नकारात्मक शक्ती जाण्यासाठी आणि घरात सुख शांती येण्यासाठी व घरातील लोकांच्या आरोग्यासाठी आपण काही उपाय करत असतो. होळीत आपल्याला अशा काही वस्तू अर्पण करायच्या आहे, तर त्यातलीच एक वस्तू म्हणजे लाकूड. मग तुम्ही ते एरंडीचे घ्या, रुईचे घ्या किंवा चंदनाचे घ्या. तुम्ही कुठलेही लाकूड होळीत अर्पण करू शकता. त्याने घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. दुसरी वस्तू आहे गौऱ्या. शेणाच्या गौऱ्या आपल्याला सर्वांना माहीत असतात. 2 किंवा 5 अशा पद्धतीने आपण शेणाच्या गौऱ्या अर्पण करू शकतो. त्याचे सायंटिफिक कारणही असे आहे. गौऱ्याच्या धुराने जे काही जीवजंतू असतात ते नाहीसे होतात आणि घर व वातावरण पूर्ण शुद्ध आणि स्वच्छ होण्यास मदत होते. तिसरी वस्तू आहे कापूर. कापरामध्ये तर मोठ्या प्रमाणात नकारात्मकता शोषून घ्यायची शक्ती आहे. आपण रोज देवापुढे कापूर जाळत असतो. घरातील वातावरण शुद्ध होणार असते, तसेच सकारात्मकता वाढते. म्हणून होळीच्या ह्या पवित्र अग्नीत आपण कापूर नक्की अर्पण करा. चौथी वस्तू आहे धनधान्य. पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे की ओंजळभर धनधान्य आपण घरातील जर होळीत टाकले तर घरात सुख समृद्धी येते आणि लक्ष्मीचा वास हा कायम राहतो. त्यामुळे धनधान्य हे अवश्य टाका. 5वी वस्तू आहे नारळ. होळीमध्ये आपण सर्वजण नारळ अर्पण करत असतो, पण हे नारळ अर्पण करायच्या आधी ते घरावरून 7 वेळा ओवाळून मगच अर्पण करावे. त्यामुळे घरात जी वाईट शक्ती आहे व संकटे आहेत ती नाहीशी होतात. त्यामुळे काही नाही वाहता आले तरी चालेल, पण नारळ अवश्य वाहावे. हा उपाय नक्की करा. तसेच आपल्याला होळीमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या वस्तू टाकायच्या नाही आहेत जेणेकरून आपल्याला व निसर्गाला हानी पोहोचेल. तर त्यातली पहिली वस्तू म्हणजे काचेच्या वस्तू, तसेच प्लास्टिकच्या वस्तू, रासायनिक वस्तू अशा कुठल्याही वस्तू आपल्याला होळीमध्ये टाकायच्या नाही. सण साजरे करताना आपल्यासोबत इतरांचाही विचार करायला हवा, तरच ते सण साजरे केल्यासारखे होतील. तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा.